खाली त्या मंत्र ज्ञानदीपाचे गुंजत होते. गुरु शिष्य परंपरेतही सर्व ज्ञान केंद्र बिंदू गुरु होते. म्हणजे त्या काळात सुद्धा सर्व ज्ञान केंद्रबिंदू गुरुच होते. संत परंपरेने बांधिला नवसंस्कारांचा किल्ला, शिलालेख वा पाणीपत्रांच्या अक्षरातून निनादला वैचारिक सल्ला. गुरु वैचारिक सल्ला देत होते. तंत्रज्ञानाच्या नवयुगातही आजची आपल्या शिक्षकांची स्थिती अशी आहे. तंत्रज्ञानाच्या नवयुगातही जरी डिजिटल स्वप्न साकार, मूल्य विचार आणि संवेदनांचे विद्यार्थी मनास शिक्षक दे आकार. मूल्य विचार आणि संवेदनांचे विद्यार्थी मनास शिक्षक दे आकार. रुजवित कौशल्य शिक्षणातून मार्गदर्शक आणि नवप्रेरक सल्लागार. शिक्षक काय आहे? नवप्रेरक सल्लागार आहे. संस्कृतीचा वाहक अन समाजाचा तो बदलकार आहे. स्वअस्तित्व जागविणारा मानवतेचा तो शिल्पकार. माहितीच्या गर्दीतही भावनिक मूल्य रुजवितो शिक्षक. माहितीच्या गर्दीतही भावनिक मूल्य रुजवितो शिक्षक. विद्यार्थ्यातील क्षमता ओळखून नीतिमान समाज घडवितो शिक्षक. भावनिक मूल्य रुजवितो म्हटलेला आहे. साधने बदलो वा काळ कितीही आपले अस्तित्व कायम ठेवूया. साधने बदलो वा काळ कितीही आपले अस्तित्व कायम ठेवूया. दीपस्तंभ बनवून भविष्याचा नवोन्मेषचे पायी आपण होऊया. दीपस्तंभ बनवून भविष्याचा नवोन्मेषचे पायी आपण होऊया. ज्ञानरूपी सागर निळा प्रवास नवा सुरू. ज्ञानरूपी सागर निळा प्रवास नवा सुरू. मराठीची उंच पताका गौरवतीचा करू. मराठीची उंच पताका गौरवतीचा करू. नवोन्मेषचे पंख लावून आपण शिक्षक पुढे जाऊ. नवोन्मेषचे पंख लावून आपण शिक्षक पुढे जाऊ. भविष्य उजळवण्यासाठी पुन्हा एकत्र येऊ. विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवण्यासाठी पुन्हा एकत्र येऊ. धन्यवाद.